सत्ता ही आपली पाप झाकण्यासाठी नसते, सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी किंवा कामं करण्यासाठी किंवा लोकांच्या हितासाठी वापरली गेली पाहिजे। परंतु असं होताना दिसत नाही। सत्तेचा वापर पदावर बसल्यानंतर जर मलिदा खाण्यासाठी किंवा गैरकृत्यांना पाठीशी घालण्यासाठी होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी, निंदनीय आणि महाराष्ट्राला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री जाहीर सभेमध्ये ज्यावेळेस एखाद्या आत्महत्येच्या गुन्ह्यामध्ये माजी खासदारांचं नाव येतं आणि तो खासदार फक्त भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे त्या खासदाराचं प्रत्यक्ष नाव जरी नसलं तरी फोनमधील CDR जर काढला किंवा प्रत्यक्ष उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली किंवा SITच्या माध्यमातून जर चौकशी केली, प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे डॉक्टर संपदा मुंडेच्या हत्येचा जर तपास केला तर मला असं वाटतं माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव 100% या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना दहशतीत घेणे, दबाव टाकणे, सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे, गैरकारभार करणे किंवा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्रास देणे हे जरी आरोग्य विभागाचा प्रश्न असला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, इरिगेशन असेल किंवा जलसंधारण असेल, या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांची दहशत किंवा त्यांचा दबाव, हस्तक्षेप, ढवळाढवळ 100% असणार। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी जजची भूमिका जर घेतली, फक्त आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून जर क्लीन चिट मिळणार असेल तर हे दुर्दैवी आहे। मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं तर महाराष्ट्राचा विकास होईल, परंतु न्यायाधीशाची भूमिका घेऊन आपल्या कार्यकर्त्याला जर ते वाचवत असतील आणि जाहीर सभेमध्ये ते जर म्हणत असतील की रणजित दादांचा विनाकारण या संपदा मुंडे या आत्महत्या प्रकरणामध्ये जर नाव घेतलं जात असेल, त्यांना बदनाम केलं जात असेल, असे शब्द जर मुख्यमंत्री वापरत असतील तर हे दुर्दैवी आहे। सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी आहेत की डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात जर एखादा विरोधी पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता जर असता, नेता असता, तर याच देवाभाऊंच्या काही वाचाळवीर नेत्यांनी आणि स्वतः गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आबरू काढली असती, त्या माणसाचं जगणं मरणं एक केलं असतं। आणि दुसरं, मुख्यमंत्री हे न्यायाधीशाची भूमिका घेऊन एखाद्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवतात। ह्या 2 गोष्टी जर लक्षात घेतलं तर डॉक्टर संपदा मुंडेंची यथेच्छ बदनामी करायची, वेगळी पिल्ल सोडायची, सरकारी यंत्रणा ही ज्या पोलिसांनी अर्थात PSI ने त्या डॉक्टरवर अत्याचार केला, छळ केला, मानसिक त्रास दिला, खोटे पोलिसांना वाटतील तसे रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव टाकला, या सगळ्या प्रकरणावर खरं तर फार मोठं कांड होणं अपेक्षित आहे। ज्या अधिकाऱ्यांनी जर समजा मागच्या 3-6 महिन्याचा जरी CDR डॉक्टर संपदा मुंडेंचा फोन तपासला तरी सुद्धा बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांनी कशी धमकी दिली, त्यांनी 4-3 पत्र लिहून सुद्धा जर कोणतंही डिपार्टमेंट दोषींवर कारवाई करत नसेल तर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंट मधले वरिष्ठ अधिकारी ज्यांच्यापर्यंत हे प्रकरण होतं, ज्यांना हा सगळा विषय माहित होता, त्यांना सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत। परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातली ही जी घाणेरडी ढवळाढवळ सध्या दिसते, जो तो आपल्या नेत्यांना वाचवतोय, आपल्या कार्यकर्त्यांना वाचवतोय, आपल्या हिताचं बोलतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत दुर्दैवी आणि विचार करायला लावणारे आहेत। मला एका गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा माझा असा एक संदर्भ आहे, तो म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील हे एक मातब्बर फलटण मधले नेते आहेत, त्यांचे कारखाने आहेत आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना
किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोकळं सोडलंय, मग एखाद्या व्यक्तीला उचलायचं, त्याला सोयीनं बोलायला लावायचं, मारहाण करायची, आता एक एक प्रकरणं सगळी बाहेर येत आहेत. म्हणजे कोणीही राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा असू द्या, तो धुतलेल्या तांदळाचा नाही. म्हणजे एका वेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, जर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जर भाजपचे आहेत म्हणून चर्चा होते अशातला भाग नाही, परंतु माजी खासदार म्हणून एका 20, 22, 25 वर्षाच्या महिला MBBS उच्च शिक्षित असणाऱ्या डॉक्टरच्या संदर्भात किंवा त्यांच्या भागातल्या लोकांच्या दहशतीच्या संदर्भात जर अशा भूमिका घेत असतील, असे पावलं उचलत असतील किंवा एखाद्याचं चांगलं करू शकत नसतील, तर ते वाईट करण्याची जर ह्यांच्या धमक असेल तर हे कुठल्याही थराला जाऊ शकतात. आणि असेच प्रकार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक एक रणजितसिंह निंबाळकर तयार झालेले आहेत. मुद्दा रणजितसिंह निंबाळकरांचा नाहीच, मुख्यमंत्र्यांनी जी चुकीची भूमिका घेतली, बोटछिपी भूमिका घेतली, जे एखाद्याला कसं एखाद्या प्रकरणातून वाचवायचं, वारंवार वाचवायचं, याच्या अगोदर सुद्धा 2-3 प्रकरणात निंबाळकरांचं नाव आलेलं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सपशेल पाठीशी घालणं म्हणजे त्यांना क्लीन चिट नाही तर ग्रीन सिग्नल दिलाय की तुम्ही काहीही गुन्हे करा, कुठल्याही गोष्टी करा, तुम्हाला कोणीही अजिबात त्रास देणार नाही, तुमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होणार नाहीत. आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदय फलटणमध्ये आले होते, महाराष्ट्रातले त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करून फक्त फलटणच्या सभेसाठी आणि आपल्या निंबाळकर साहेबांना वाचवण्यासाठी जर ते आले असतील, तर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी प्रत्येक मोठी मोठी घराणे, नेते, पुढारी हाताशी धरून त्यांना 100% संरक्षण दिलं, आणि हेच जर विरोधी पक्षातले असते तर ED, CBI आणि इतर गोष्टी त्यांच्या पाठीमागे लावून त्यांचं जगणं मरणं मुश्किल केलं. या सगळ्या गोष्टी फार गंभीर आणि वेदनादायी आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने या सगळ्या प्रकरणाकडे म्हणजे एखाद्या व्यक्तीला न्याय म्हणून पाहायचं की एखाद्याला किंवा एखाद्या नेत्याला सरकार कसं एकदम षडयंत्रकारी पद्धतीनं वाचवतंय, कसं पाठीशी घालतंय. आज जर गोपाळ बदने नावाचा एक PSI एखाद्या डॉक्टर व्यक्तीला, मुलीला किंवा महिलेला जर छळत असेल, 4 वेळेस बलात्कार करत असेल आणि प्रकरण आत्महत्या झाल्यानंतर तो जर 2 दिवस फरार असेल, तर पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करून मग थोबाड घेऊन जर तो पोलिसांना सरेंडर होत असेल, गुन्हा एका पोलीस स्टेशनला आणि तो हजर होतोय दुसऱ्या पोलीस स्टेशनला, याचा अर्थ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला वाचवण्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये प्रयत्न केला असावा. हीच गोष्ट दुसरा आरोपी प्रशांत बनकरच्या संदर्भात सुद्धा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ज्यावेळेस पत्रकार परिषद ऐकली, शेजारी उपाधीक्षक दोशी साहेब बसलेले होते आणि त्यांचं जे स्टेटमेंट आहे, अर्थात प्रशांत बनकरच्या बहिणीचं जे मत आहे, जी भाषा आहे, ती चाकणकरांची एकदम साम्य कसं काय असू शकतं. तर हे सगळं काही अंशी आपल्या कुणाला तरी जवळच्या वाचवण्यासाठी, आपल्या माहितीतल्या लोकांना कुणाला तरी वाचवण्यासाठी, आरोपींना वाचवण्यासाठी जर प्रत्येकजण आपल्या पदाचा योग्य पद्धतीने इमाने इतबारे वापर करणार असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे. सत्ता ही आपली पापं झाकण्यासाठी नसते, सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी किंवा कामं करण्यासाठी किंवा लोकांच्या हितासाठी वापरली गेली पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही. सत्तेचा वापर पदावर बसल्यानंतर जर मलिदा खाण्यासाठी किंवा गैरकृत्यांना पाठीशी घालण्यासाठी होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी, निंदनीय आणि महाराष्ट्राला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे असं मला वाटतं. म्हणून रणजितसिंह निंबाळकर असतील किंवा या प्रकरणातील डॉक्टर संपदा मुंडेंना छळणारे, त्रास देणारे, अत्याचार करणारे किंवा त्यांच्याविषयी गैरकृत्य करणाऱ्या सगळ्या लोकांची उच्चस्तरीय चौकशी करून हे प्रकरण निकाली लागलं पाहिजे असं महाराष्ट्राला वाटतं.
असंच प्रत्येक व्यक्तीला वाटतं. भविष्यात सरकार अजून किती कुणाला पाठीशी घालतंय, म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे मेल्याचं किंवा मृत्युमुखी पावल्याचं जर सरकारच्या कारभाऱ्यांना दुःख वाटत नसेल, पण आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी ते जर प्रयत्न करत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि प्रत्येक मानवी मनाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे असं वाटतं. बाकी जनता ठरवेल, पुढारी ठरवतील आणि महाराष्ट्रातलं भविष्याचं अत्यंत वेगळं विचार करायला लावणारं राजकारण सुद्धा ठरवेल असं वाटतं.